रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. सर्व भाविक भक्तांना, हरिभक्तांना, रामभक्तांना, महाराज मंडळींना, वैष्णवांना, सर्वच पारमार्थिक मंडळींना, तसेच थोर थोर अधिकार संपन्न महात्मे, साधू, ज्यांचं परमार्थामध्ये भक्तिसेवेचं महान योगदान, अखंड अविरत तप चालू आहे, अशा सर्व वरिष्ठ, ज्येष्ठ, अनुभव सिद्ध महाज्ञानी, ज्याला सज्ञानी म्हणतात, अशा सर्व मंडळींना माझा रामकृष्ण हरी. आज आपण चिंतनासाठी एक नाथत्रयांची रचना घेणार आहोत. ती रचना बाजार या नावाची आहे. अगोदर भगवंताचं थोडंसं चिंतन करू, भजन करू आणि आपल्या चिंतनाला तुम्हा सर्वांच्या कृपा आशीर्वादानं, भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं आपल्या वाणीतून सेवारूपानं प्रगट करू. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय 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 राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. बोला बोला राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय 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 राम. जय जय कृष्ण. जय जय हरी. जय जय राम कृष्ण हरी. बाजार. संसार नगरी बाजार भरला भाई. काम क्रोध लोभ याचे गिरायक पाही. यात सुख नाही त्यात सुख नाही. या हाटाचे सुख कोठे नाही. या हाटासी थोर थोर मेले. नारद शुक भीष्म उमगले.
संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे गिरायक पाही. अनेक संती बाजार पाहिला, व्यर्थ जाणोनी निराश भाविला. या बाजारी सुख नाही वाही, माझे माझे मनो ओजे वाही. संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे गिराईक पाही. एका जनार्दनी बाजार लटिका, संत संगा वाचूनी नोहे सुटका. संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे गिराईक पाही. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. कायमाची वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णिकुन नाम ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटता अनुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. आज आपण सुंदर नाथरायांच्या लेखणीतून प्रगट झालेल्या बाजार या अमूल्य अनमोल अशा अभंग रचनेतून जे बहुश्रुत होण्यासाठी भारुड या प्रकारामध्ये पुढे मोडलं गेलं, अशा अत्यंत गोड श्रवणीय रचनेबद्दल चिंतनाची सेवा आपण करीत आहोत. जगामध्ये सर्वत्र हे जे वैभव आहे, हे वैभव अनेक पद्धतीचं आहे, अनेक प्रकाराचं आहे. नाना रंग, नाना वेश, नाना भूषा. आणि या जगतामध्ये हे भगवंतानं जे जगाचा पसारा मांडलेला आहे ना, ह्याच्यामध्ये एक विशेष अशी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती की नाही माहित नाही, सांगितल्यावर तुम्ही मानाल की नाही हेही मला माहित नाही. पण मी चिंतनामध्ये सांगतच असतो. जे तुम्ही श्रवण केल्यानंतर तुमच्या आत्म आनंदामध्ये भर टाकेल अशा गोष्टीच मी निरूपणामधून व्यक्त करत असतो. संसार नगरी आपल्याकडं या जगामध्ये अनेक देश आहेत, अनेक खंड आहेत. नवखंड पृथ्वी म्हणतात, 10वी खंड काशी.
आणि अशा अनेक देशामध्ये, अनेक खंडामध्ये, अनेक राष्ट्रामध्ये वेगवेगळी असंख्य राज्ये आहेत. त्या वेगवेगळ्या असंख्य राज्यामध्ये मोठमोठाली असंख्य शहरे आहेत, छोटी मोठी गावं आहेत, जिल्हे आहेत, तालुका आहेत, नगर आहेत, उपनगर आहेत. पण प्रत्येकाची एक सीमा, एक मर्यादा, एक हद्द ठरलेली आहे. ती कोणी ठरवलेली आहे, कधी ठरवलेली आहे, कशी ठरवलेली आहे, हे मात्र कोणीही सांगू शकणार नाही. परंतु पंढरपूर तालुक्याची हद्द कुठपर्यंत आहे? पूर्व दिशेला पंढरपूर तालुका कुठपर्यंत आहे आणि तिथूनच मोहोळ तालुका, त्याची हद्द कशी चालू होते? दक्षिण दिशेला पंढरपूर तालुक्याची हद्द कुठपर्यंत आहे? आणि मग दक्षिणेला साधारण सांगोल तालुका कुठून सुरू होतो, त्याची हद्द कुठून सुरू होते, किंवा मंगळवेढा तालुका कुठून सुरू होतो? पश्चिमेला माळशिरस कुठून सुरू होतो, त्याची हद्द कुठून चालू होते? आणि उत्तरेला माढा तालुका, त्याची हद्द कुठून सुरू होते? म्हणजे मला काय म्हणायचंय की हा जो नकाशा बनवलेला आहे, हा कधी बनलेला आहे, केव्हा बनवलेला आहे, कोणी बनवलेला आहे, ह्या हद्दी कोणी ठरवलेल्या आहेत, हे कोणालाही माहीत नाही. याला जगाचा पसारा म्हणतात. संसार नगरी म्हटलेले आहे. हे जे जगत आहे, हा जो संसार आहे, ही जी दुनिया आहे, ही दुनिया मला याच्यातून एकच सांगायचंय की तुम्ही आम्ही कुणीही निर्माण केलेली नाही. या दुनियेचं तुम्ही कमी जास्त कुणी काही करू शकत नाही. कुणी हलकं करू शकत नाही, कुणी भारी करू शकत नाही, कुणी या दुनियेला वैभव कमवून देऊ शकत नाही, आणि कुणी मान अपमान देऊ शकत नाही. ही दुनिया भगवंतानं निर्माण केलेली आहे, आणि ती दुनिया भगवंतानंच घडवलेली आहे. आणि या संसार नगरीचा हा बाजार भरलेला आहे. हे जे सगळं तुम्हाला आतापर्यंत सांगितलं ना, हे दुनिया, हे जग, हा बाजार भरलेला आहे. आता बाजार म्हटलं की गिराईक आलं, आणि इथं गिराईक कशाला आहे? तर बाजारामध्ये जर तुम्ही चांगला माल आणला तर चांगल्या मालाला गिराईक नाही. असं कसं म्हणता? तुमचा माल एक नंबर असेल, शुद्ध असेल, चांगला असेल, क्वालिटी असेल, मालाला ताजा असेल, तर त्याला गिराईक लागणारच ना. नाही, तुम्ही कितीही चांगला माल आणला
तर तुमच्या चांगल्या मालाला गिराईक नाही, कारण गिराईकाला चांगला मालच घ्यायचा नाही. आता हे कसं शक्य आहे? तर गावामध्ये अनेक असणारी मोठी मोठे मॉल असतात, दुकानं असतात, पण काही एक अशी या संसारामध्ये, या दुनियेमध्ये एक मानव जात आहे, काही कुटुंब असे आहेत, काही परिवार असे आहेत की फक्त आणि फक्त त्यांना राशनचंच धान्य खावं लागतं. राशनचंच धान्य खातात. तेल असेल, तांदूळ असेल, गहू असेल, जे काही राशनला मिळतं तेच खाऊन ते तृप्त असतात असं त्यांना वाटतं. ते चांगल्या दुकानात कधी जात नाहीत, त्यांच्याकडे पैसे नसतात असं नाही, त्यांना दुकान माहीत नसतं असं नाही. रेशनचा माल इतर दुकानापेक्षा निकृष्ट दर्जाचा असतो हेही त्यांना माहीत असतं. तरी पण असंख्य असे परिवार, असंख्य असे कुटुंब त्याच धान्यावर जगतात आणि त्याच धान्यावर आपली मुलं बाळ पोसतात. मग मुलाबाळांनी त्या कुस्ती करावी, खेळामध्ये प्रावीण्य मिळावं, रनिंगमध्ये भाग घ्यावा, मोठी शाळा शिकावी, चांगली बुद्धी निर्माण व्हावी, हुशार व्हावं मुलांना, ही अपेक्षा ठेवणं किती योग्य आहे हो? तर इथं नात्रय म्हणतात, या संसार नगरीच्या बाजारामध्ये फक्त काम, क्रोध, लोभ याच गोष्टीला गिराईक आहे. कारण मी पूर्वीच सांगितलेलं आहे आणि आताही सांगणार आहे की जगात, या जगाच्या बाजारात एक विशेष अशा प्रकारची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीमुळंच या जगताला शोभा आहे, या जगताला किंमत आहे, या जगताचं नाविन्य आहे, या जगतामध्ये नवनवीन घडामोडी घडतात, हे जगत चालतं. आणि ती गोष्ट म्हणजे भगवंतानी मानवाला दिलेली एक अशी शक्ती जिला आपण बुद्धी म्हणतो. आणि बुद्धीचे वैभव या जगामध्ये सगळीकडे पाहायला मिळतं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ सिद्धी. ते भगवंताने दिलेले, ते आपल्या आईनं नाही, बापानं नाही, आपल्या भावानं नाही, आपल्या बहिणीनं नाही, एखाद्या सावकारानं नाही, किंवा बाजारातून आपण विकत आणलेली अशी शक्ती नाही बुद्धी म्हणजे. त्या बुद्धीमध्ये परत दोन भाग पडतात, एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी. एक वेळ सद्बुद्धी एखाद्याला नसली तरी चालेल, पण दुर्बुद्धी असता कामा नये. दुर्बुद्धीमुळे फार त्याचं वाटोळ होतं हे त्याच्याही लक्षात येत नाही. आणि सद्बुद्धी प्राप्त होणं हे फार अवघड आहे. आणि दुर्बुद्धी प्राप्त होणं लय सोपं आहे. म्हणून आपली धाव सोप्याकडे असते, अवघडाकडे नसते. एखादी गोष्ट तुम्हाला साध्य करायची आहे आणि तुम्हाला एखादा जर अवघड मार्ग दाखवला तर त्या मार्गाने तुम्ही जाल आणि ती प्राप्त कराल. कराल काय? पण जी
गोष्ट नकोय, पण ती सहज प्राप्त होणारी आहे, तर तुम्ही शॉर्टकट पाहणार, सोपा मार्ग पाहणार, सुलभ उपाय पाहणार. आणि दुर्बुद्धी पदरात पाडून घेणार. नात्रया म्हणतात, यात सुख नाही त्यात सुख नाही. म्हणजे दुर्बुद्धीत सुख नाही, आणि दुर्बुद्धी प्राप्त करून घेण्यासाठी जो सुलभ मार्ग आहे, सोपी वाट आहे, त्या वाटेवर चालण्यात ही सुख नाही. यात सुख नाही त्यात सुख नाही. कारण सद्बुद्धी ही दुष्प्राय आहे. कठीण आहे, कठीण. अनेक जणाला भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, हेही कळत नसतं हो. डोकं आहे, मेंदू आहे, त्याचा वापर आपण योग्य वेळी केला पाहिजे, नाही कळत. स्वतःला मात्र शाणे समजून घेतात, फार शाणे, अतिशाणे. त्यांच्यासारखं कोणी शाणं या जगात नाही, कोणी हुशार नाही, कोणी विद्वान नाही, असं त्यांचं स्वतःच मत झालेलं असतं. असा त्यांचा स्वतःचा निरुपद्रवी विचार झालेला असतो. आणि तो विचार त्यांच्याच हातानं त्यांच्याच पायावर भला मोठा दगड मारून घेण्यासाठी, आघात करण्यासाठी, त्यांना संपवण्यासाठी निर्माण झालेला असतो. हे त्यांच्या लक्षात येत नाही, कारण ते बुद्धीचा वापर करत नाही. सद्बुद्धी, त्या सद्बुद्धीचा विषय भगवान परमात्मा, परमार्थ म्हणजे विवेक असतो. चातुर्याच्या अनंत कळा, सत्या विरळा जाणता. म्हणून मी नेहमी म्हणतो, मनुष्याला बुद्धी नसली तरी चालेल, पण दुर्बुद्धी किंवा विपरीत बुद्धी नसावी. सद्बुद्धीची कुदळ हातामध्ये घेतली तर त्या जीवात्म्याला साधनेचे वापे तयार करता येतात, आणि मग त्या जीवाच्या आत्म्याला प्राप्त झालेलं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, त्याला भगवंताबद्दलच्या प्रेमाच्या, जिव्हाळ्याचा, जाणीवेचा, म्हणजेच भावभक्तीचा सुगंध निर्माण होतो. आणि भावाशिवाय भक्ती शोभत नाही, भक्तीला सुगंध येत नाही. ती वृक्ष वाटते, ती ओसाड वाटते. म्हणून ही जी दुर्बुद्धीयुक्त वाट आहे ना, त्या वाटेमध्ये आणि दुर्बुद्धीमध्ये सुख नाही. यात सुख नाही त्यात सुख नाही, या हटाचे सुख कोठे नाही. कारण संसारच मुळात कसं आहे, तर कुणाला संसारामध्ये आजपर्यंत सुख मिळालेले नाही, मिळणारही नाही. कारण जे मुळात दुःखाचं उगमस्थान आहे, संसार दुःख मूळ चोहीकडे, इंगळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ संसार. हा दुःख बांधवडी आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार.
सुखाचा लेश नाही कोठे. अहो, एक थेंब एक पाण्याचा जसा लहान कण असतो ना, तेवढं सुद्धा सुख तुम्हाला या संसार डोहामध्ये डुंबत असताना, पोहत असताना, मजा मारत असताना मिळणार नाहीये. कारण नाहीये चित सुख. आणि तिथं तुम्ही सुखाची अपेक्षा करता. तुमचं मन, तुमचं चित्त, तुमची बुद्धी, तुमचा अहंकार तुम्ही कुमार्गाला लावता, व्यसनाधीन बनता. तुम्ही कामी बनता. काम पूर्ण करण्यासाठी, मध्ये येणारे अडथळे नष्ट करण्यासाठी क्रोधी बनता. आणि तो काम पुन्हा पुन्हा मिळावा, ती गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याला मिळावी, हा हव्यास तुम्हाला वाटतो, हा लोभ तुम्हाला वाटतो. आणि प्रत्येक गोष्ट जी जगातली सुंदर आहे, जे अशक्य आहे, जे असाध्य आहे, तिथंच माणसाचं मन धावतं. आणि माणूस नको त्या फंदात पडतो. पण नात्रयांचं म्हणणं आहे, यात सुख नाही, त्यात सुख नाही. या हाटाचे सुख कोठे नाही. तुम्ही कुठवरी जरी गेला, सर्व देश फिरला, सर्व जगत फिरला आणि संसार करण्याचा प्रयत्न केला, तर कष्ट, उपासमार, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक सर्व बाजूनी त्रास, धावपळ, म्हणजे आपले जे हाल म्हणतात ते फक्त हाल होतात, दुसरं काही होत नाही. पण भगवंतानी या जगामध्ये आपल्याला नरदेह दिलेला आहे. देवे दिला देह भजिना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आपल्याला देवाने देह भजनासाठी दिलेला आहे, भगवंताच्या नामचिंतनासाठी दिलेलं आहे. भगवंताचं नामस्मरण करणं या नरदेहाला आल्यानंतर क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि ते आपल्या फायद्याचं आहे, हिताचं आहे, कल्याणाचं आहे. मनाला आनंद, सुख, समाधान, चित्ताच्या ठिकाणी कैवल्य फुलवून देणार आहे. पण बरेच मंडळी, बरंच गिराईक हे चांगल्या गोष्टीला नाहीच. अध्यात्म म्हटलं की लोकांना कंटाळा वाटतो. अध्यात्म म्हटलं की डोक्यावरून पाणी गेल्यासारखं वाटतं. काहीतरी अवघड आहे, काहीतरी अवघड आहे, काहीतरी अवघड आहे. अरे पण ते अवघड आहे हे कुणी तुमच्या डोक्यात भरवलं? अध्यात्म फार सोपं आहे. या बाकीच्या गोष्टीपेक्षा, या कामापेक्षा, या क्रोधापेक्षा, या लोभापेक्षा फार सोपं आहे, सुंदर आहे, अगदी गोमट आहे, गोड आहे, गोड अवीट आहे, रुचकर आहे, चवदार आहे, निर्मळ आहे, पवित्र आहे. त्याकडं का तुमचं लक्ष जात नाही? तुम्ही या देहाला, या इंद्रियाला
काय समजून जोपासता पोचता, बुद्धीकडे का लक्ष देत नाही? तुम्हाला बुद्धी हेच तुम्ही विसरून गेलात का? अरे बाबा ओ, बुद्धीच्या वैभवासारखं दुसरं वैभव नाही. अशी कोणतीच दुसरी गोष्ट नाही जी देणगी भगवंतानं तुम्हाला आणि तुम्हालाच प्रदान केली आहे. या संसारामध्ये जे जे आले, ज्यांनी ज्यांनी संसार करण्याचा प्रयत्न केला, ते थोर थोर नागवले गेले, या हाटाशी थोर थोर मेले. या संसार सागरामध्ये अनेक जण आले, अनेक जण गेले. रामकृष्ण ही आले गेले, त्याविन जग का ओसची पडले. भगवान परमात्मा येऊन गेले, अवतार एकदा येऊन गेले का? अनेक वेळा येऊन गेले. तुमच्या आमच्यासाठी आले. जग सुधरावं, सन्मार्गाला लागावं, कुमार्गापासून, वाईट मार्गापासून त्याला चांगल्या वळणावर आणावं, याच्यासाठी आले. आणि निघूनही गेले, आपल्याला सोडूनही गेले. ते आले होते याचं सुख आपल्याला वाटत नाही, कारण तशी आपल्या अंतकरणाची अवस्था नाही. ते निघून गेले याचंही काही वाईट आपल्याला वाटत नाही, कारण तसंही आपल्या अंतकरणाचं उच्च कोटीचं अवस्थेचं स्वरूप बनलेलं नाही. आपल्या अंतकरणाचा किती छोटा कप्पा आहे बघा, आपले विचार किती कदरू आहेत बघा, किती कंजूष आपली वृत्ती बनलेली आहे. फक्त संसार करणं, आपण मोठं होणं, आपला परिवार मोठा व्हावा ही अपेक्षा आहे. नाही बाबांनो, कधीही तसं होता येत नाही. भगवान परमात्मा होऊ देत नाही, कारण या हाटाशी थोर थोर मेले. लय तुमच्या अगोदर येऊन गेलेत, मरून गेलेत, संपून गेलेत, आपल्याला सोडून, दुनिया सोडून निघून गेलेत. ते काय करू शकले नाहीत, त्यांचं भलं झालं नाही, तुमचं काय होणार आहे? नारद शुक भीष्म उमगले. कारण काही संत मंडळी ज्यावेळेस अवतार कार्य करण्यासाठी आली, त्यावेळेस त्यांना कळालं संसारात सुख नाही, आणि संसार करायला गेलो तर या संसाराच्या पायी, या संसाराच्या पायी हरिनाम सुचत नाही, हरिनाम आवडत नाही. या संसाराच्या पायी, या संसाराच्या पायी देव आठवत नाही, देव आठवत नाही, देव आठवत नाही, देव आठवत नाही. या संसाराच्या पायी, या संसाराची बेडी किती करावी लांडील बाडी. या संसाराची बेडी किती करावी लांडील वाडी.
या संसाराच्या पायी, या संसाराच्या पायी देव आठवत नाही, हरिनाम सुचत नाही, हरिनाम आवडत नाही. कशामुळं? या संसाराच्या पायी. कारण जे चांगलंय ते पटत नाही, ते करावं असं बुद्धीला सुचत नाही. का? तर ते मुळापासून आपल्याला आवडत नाही. आणि त्याचं मूळ सूत्र काय आहे? तर संसार. संसार नगरी बाजार भरला भाई. बंधूनो, माझ्या भावानो, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. बंधू भावाचं आपलं नातं आहे. म्हणून बंधूनो, भावानो, या संसारामध्ये सुख नाही. भले भले आले, जगले, जग सोडून निघून गेले. पण जी ठराविक अशी मंडळी, नारद महर्षी सारखी, शुक महाराजासारखी, भीष्मासारखी, त्यांना कळालं संसारात सुख नाही. संसार दुःख मुळे. आणि या संसाराच्या डगरीवर आपल्याला चालायचं नाही, संसाराच्या वाटेवर जायचं नाही. आणि मग त्यांनी काय केलं? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावावर आळं फिरवलं, आळं. शून्य शून्य. त्यांनी धर्म करायचा ठरवलं, तोही वाढता करायचा ठरवला. आणि त्याच्यातून पुण्य मिळवायचं ठरवलं. पुण्य कर्म करायचं, धर्म करायचा, तो वाढता करायचा. हे संत महर्षींना कळालं, संत महात्म्यांना कळालं. कारण त्यांची अवस्था काय झाली होती? तर दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. भगवंताचं नामचिंतनामध्ये ते एवढे गळून गेले होते की जसं एखादे आपण कपडे धुतो, धुल्यानंतर त्याला नीळ देतो, तर ते सगळे कपडे कसे दिसतात? निळच्या कलरचे दिसतात, निळसर दिसतात. भट्टी केली तर एकदम शुभ्र दिसतात, कडक दिसतात, चमकदार दिसतात. म्हणजे त्या गंजीचं स्वरूप त्याला प्राप्त होतं. तसं या भाविकांना, या साधूंना, या संतांना एक विशेष अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त झालं होतं. आणि ते स्वरूप म्हणजे हरिभजने धवळले जग, चुकविला लाग कळी काळाचा. त्याने हे सगळं जे जग आहे ना, हरिभजनानं ढवळून काढलं. सगळीकडे हरिभजन, हरिभजन, हरिभजन. त्याची पेरणी केली, लावणी केली, लागण केली. आणि कळी काळाचा लाग चुकवला. आपल्यावर जो आघात होणार होता काळाचा, तो या नारदाधिक, शुक महाराजाधिक, भीष्माधिक संतांनी चुकवला. आणि याचं मूळ तुमचं जर भवव्यथा तुम्हाला साक्षात्कार व्हायचा असेल तर हरिकथा ऐकणं, हरिकथा श्रवण करणं, हरिनामाचं जागरण करणं,
हरिकथा गाणं हे तितकंच महत्वाचं आहे जितकं आपण दररोजची नित्यकर्म करतो. दररोज आपण दिवसातून 2-3 वेळा जेवण करतो, चहा पाणी घेतो, नाश्ता करतो, झोप घेतो, संसाराची कामं वेळेत करतो. तसं वेळेतच हरिनाम घेणं, वेळापत्रक आखून घेणं, वारंवार घेणं आवश्यक आहे, नितांत गरज आहे. आणि हरिकथेकड, हरिनामाकड तुम्ही जर पाठ फिरवली तर मग यात सुख नाही, त्यात सुख नाही, कशातच सुख नाही. तुम्हाला सुख हवं असेल तर तुम्ही संसार करू नका असं नाही, करा असंही नाही, किती करावा असंही नाही, कधी थांबवावा असंही नाही. परमार्थ करायला विसरू नका. संसाराला तुमच्या नामचिंतनाची जोड द्या. तुमच्या मुखातून भगवंताचं नाम आळवा. भगवंताला गोड मधुर स्वरामध्ये हाका मारा. भगवंता, केशवा, माधवा, ए नारायणा, मी तुझा धावा करतो, मी तुझी प्रार्थना करतो. घेतोय ना ऐकून देवा? तू ऐकतोयस ना? ऐकत असशील तर माझा हा धावा कशासाठी हे जाणून घे. कारण भगवंता न सांगता तुम्हा कळू येते अंतर ही अवस्था आहे तुमची. आणि मला सुखी व्हायचंय, मला समाधानी व्हायचंय, मला आनंदी व्हायचंय. आणि नुसतं आनंदी व्हायचं नाही, मला ब्रह्मानंद मिळवायचंय. ब्रह्मानंदामध्ये मला तल्लीन होऊन जायचंय. ब्रह्मरसामध्ये माझं रोजचं असणारं जीवन व्यतीत करायचंय. तेच औषध मला घ्यायचंय. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. देवा, कधीतरी माझा धावा तुला आवडेल आणि मी तुझा एक दिवस प्रिय भक्त बनेल ही आशा माझ्या उराशी बाळगून मी भगवंता तुझं नामचिंतन करतोय, आळवतोय तुला. देवा, तूच कंठ दिलेले आहे, तूच स्वर दिलेला आहे, तूच देह दिलेला आहे, तूच जीव दिलेला आहे, तूच प्राण दिलेला आहे आणि तूच माझं सर्वस्व आहे. देवा, हा देह म्हणजे मी नव्हे हे मला कळतंय भगवंता. पण तुझ्या साधनेसाठी दिलेला देह सत्कारणी लावून हे माझ्या बुद्धीमध्ये मी स्मरण ठेवतो भगवंता. आणि त्या स्मरणाच्या असणाऱ्या ज्योतीवर अज्ञानाचा पोत जाळून टाकतो, ज्ञानाची मशाल लावतो, ज्ञानाची दिवटी लावतो. आणि या बुद्धीच्या असणाऱ्या वैभवावर भगवंता तुझ्या भक्ती रूपातून मी तुला प्राप्त करून घेतो. अनेक संती बाजार पाहिला, व्यर्थ जाणोनी निराश भाविला. अनेक संत या संसारामध्ये अवताराला आले, त्यांनी हा संसार नगरीचा दुष्प्राय, महाकठीण, दुःखदायक, वेदनादायी, अपवित्र, भयंकर असा बाजार पाहिला. त्या बाजारातल्या काम, क्रोध, लोभ रूपी वस्तू पाहिल्या. ते निराश झाले, उदास झाले.
देहाच्या निराशे पाविजे आठाया माझी जव काया ऐशी नहे. ही माझी काया माझं शरीर हे बाकीच्या सारखं नाही, कुत्र्या मांजरासारखं नाही, पशु पक्ष्यासारखं नाही, किडा मुंगी सारखं नाही. माझं हे शरीर भगवंतानं मला नरदेह म्हणून दिलेलं आहे, मानवाचं दिलेलं आहे. मानव म्हणून माणूस म्हणून मी जन्माला आलेलो आहे. तर माझं कार्य का मी विसरावं, का फाटा होऊ द्यावा, का या शरीराला बाधा होईल असं वागावं. सोप्या सोप्या गोष्टी अवघड वाटाव्या आणि अवघड गोष्टी सोप्या करून त्या करण्यासाठी आपण कष्ट उपसावं. पण संतांना हे कळालं. संत उदास झाले. उदास म्हणजे नाराज नाही झाले, या देहावरती उदास झाले. हा देह माझा नव्हे, हे सरे तेव्हा उरला उरे विठ्ठल. हा देह देवानं दिलेला आहे, भजनासाठी दिलेला आहे. भजन करत करत भोजनही करायचंय. भुक्ती आणि मुक्ती दोन्हीही प्राप्त होणार आहेत. संगतीनं होतो पंगतीचा लाभ. भजन केलं तर भोजन मिळणारच आहे, पण सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भगवंताचं आवडीनं नाम उच्चारणं हे अगत्याचं आहे, आपल्या हक्काचं आहे, आपल्या कर्तव्याचं ते माप आहे. त्या कर्तव्याच्या मापावरच भगवान परमात्मा फळरूपी शिदोरी आपल्या पदरात टाकणार आहे. म्हणून संतांनी देहावर निराश झाले. या बाजारी सुख नाही वाही. भावांनो, खरंच तुम्ही जर फार संसार करत असाल, करू नका असं नाही, संसार केला, खूप कमवलं, गाडी बंगला जमीन जायदाद इस्टेट सर्व काही कमवलं, मुलं बाळ झाली, सगळी तुमची अगदी वंशवेल वाढली, काय कमी नाही, सगळं रेलसेल. पण कुणाचा मेळ कुणाला नाही, कोण कुणाला बोलू देत नाही, कोण कुणाचं ऐकत नाही. सगळ्याची तोंड विरुद्ध दिशेला असतील तर तुम्हाला सुख आहे का? त्या संपत्तीमध्ये, त्या इस्टेटीमध्ये तुम्हाला आनंद आहे का? नाही. आणि मग असे पैसेवाले ज्यावेळेस आपल्या घरामध्ये भरपूर सगळं काही आहे, गाडी आहे, बंगला आहे, नोकर आहे, चाकर आहे, जमीन आहे, जायदाद आहे, मुलं बाळ आहेत, सगळं आहे, पण सुख नाही, हे जेव्हा त्यांना कळतं त्यावेळेस ते भगवंताच्या दारात हेलपाटे घालायला लागतात. ते मंदिराच्या पायरीवर येऊन बसतात. मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी आपले हात पुढे करतात, पंक्ती देण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक कार्यक्रमामध्ये वर्गण्या फाडण्याचा, पावत्या फाडण्याचा किंवा स्वतः अंगीकार करून
असे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून आपल्याला सुख मिळावं, आनंद मिळावा, समाधान मिळावं. आणि त्यावेळेसच तुकोबारायांनी या अशा वृत्तीच्या लोकांच्या विचाराचा एक अभंग आपल्या गाथ्यामध्ये लिहून ठेवला. तुकोबाराया म्हणतात, वैभवाची धनी सकळ शरणागत, सत्य भावे चित्त अर्पिले ते. असे वैभवाचे जे धनी आहेत ना, ते सगळे शेवटी भगवंताला शरण येतात, देवाला शरण येतात. आणि देवच सत्य आहे. त्या सत्य देवाला आपलं चित्त अर्पण केलं पाहिजे. आपलं अंतकरण अर्पण केलं पाहिजे. ही अवस्था निर्माण होते. नेदी उरो देव आपणा वेगळे, भावाची आबळे ठाया ठाव. भगवान परमात्मा त्यांना आपल्यापेक्षा वेगळं होऊ देत नाही, वेगळं ठेवत नाही. कारण भगवंताजवळ दुजाभाव नाही. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. सगळ्यांच्यावर भगवंताचं समान प्रेम आहे, समान कृपा आहे सगळ्यावरती. तेवढाच आशीर्वाद भगवान परमात्मा सगळ्यांना देतो. जशी आई असते, ती थोरल्यावर जास्त प्रेम करते, मधल्यावर कमी प्रेम करते, धाकट्यावर प्रेमच करत नाही, किंवा धाकट्यावर जास्त करते, थोरल्यावर करतच नाही. असं कधी आईचं असतं का? तसं भगवान परमात्मा ही सगळ्यांची माऊली आहे, माय बाप आहे. आणि त्यामुळं ती सर्वावर तेवढंच प्रेम करते, तेवढीच कृपा करते आणि तसाच आशीर्वाद देते. पण भगवंताच्या चरणाकडं लागावं, मंदिराकडं जावं, गुणगान भगवंताचं गावं, आपल्याकडे जे आहे ते भगवंताला समर्पण करावं, मोठ्या मनानं आनंदानं द्यावं. ही दशांतकरणामध्ये यायला पाहिजे ना. ही अवस्था आपल्या अंतकरणामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे. आणि काही काही वेळा अशा लोकांना काही अडचणी येतात आणि ते मनामध्ये झुरतात. पांडुरंगा काय करू? मोठा कार्यक्रम चालू आहे हो नगरीमध्ये. भगवंताच्या भक्ती प्रेमाचं आयोजन चालू आहे, नित्य सप्ते चालू आहेत. मोठी वर्गणी द्यावी वाटते, पण मुलगा बायको देऊ देत नाही हो. काय करायचं? भरपूर आहे पैसा आमच्याकडं. आणि अशा वेळेस त्या व्यक्तीचं मन झुरतं. आणि ज्यावेळेस मन झुरतं त्यावेळेस अनुताप होतो. जाऊ दे, पैसा, अडका, सत्ता, संपदा हे ठाईच्या ठाई राहणार आहे. हे मुलाच्या बायकोच्या जरी अधीन असलं, या देहाला तरी आपण भगवंताच्या चरणाला लावू शकतो. भगवंताच्या पायाचं चिंतन करण्यापासून तरी कोणी आपल्याला अडवू शकत नाही. आपलं जे अवसान आहे, आपली जी शक्ती आहे, आपली जी चेतना आहे, आपली जी ऊर्जा आहे, आपल्यातलं जे कैवल्य आहे, ते कैवल्य मी भगवंताला लावीन. भगवंताच्या चरणाशी नम्र भावानं, सेवा रूपानं माझा हा देह झिजवीन, माझी ही काया उपयोगात आणीन.
आणि मी माझ्या या मानव देहाला आलेल्या पात्रतेला पात्र होईन. आपण पात्र आहोत का मानव म्हणून घ्यायला? माणूस म्हणून घ्यायची तरी लायकी आहे का आपली? प्रत्येकाने विचार करा. कसं वागलं पाहिजे, वागतो कसं, काय केलं पाहिजे, काय करतो आपण, काय बोलायला पाहिजे, काय बोलतो आपण, याच्यामध्ये तारतम्य भाव कुठेतरी असला पाहिजे. हे एकत्रित कुठेतरी आलं पाहिजे. यासाठी स्वामी सेवेची जाणीव असली पाहिजे. त्या जाणीवेचा निर्धार आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. आणि स्वतः अंग ओढवून आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. या बाजारी सुख नाही भाई. भावानो, जेवढं परमार्थामध्ये सुख आहे, भक्ती प्रेमामध्ये सुख आहे, नामचिंतनामध्ये सुख आहे, संताच्या संगतीमध्ये सुख आहे, मंदिराकडे जाण्यामध्ये जेवढं सुख आहे, संताची कृपादृष्टी होण्यामध्ये जेवढा आनंद आहे, तेवढा आनंद या संसार नगरीमध्ये नाही. आणि सुख बाजारात कुठं विकत मिळत नाही. सुख उष्ण घेता येत नाही, उष्ण देता येत नाही. आणि सुख तुम्हाला कधी मिळेल तर हे माझं माझं जे तुम्ही म्हणता ना, ते जरा सोडून द्या. माझे माझे मनो ओझे वाही. हे माझं आहे, ते माझं आहे, हे जे म्हणण्याची सवय, म्हणण्यापेक्षा अगदीच घाण वाईट खोड आपल्या या इंद्रियाला लागलेली आहे ना, ती वेळीच आवरली पाहिजे. आणि हे ओझं वाहनं बंद केलं पाहिजे. ओझं वाहनं जर बंद केलं तर मग आपल्याला सुख, आनंद, समाधान, शांती सर्व काही प्राप्त होणार आहे. कारण काम, क्रोध, लोभ, मोह यात सुख नाही. पण संसाराच्या बाजाराचं सुख कुठंच नाही, कुठंच नाही. संसार नगरीच्या बाजारामध्ये तुम्ही जर सुख शोधत बसला तर सुख कुठंच मिळणार नाही. फार मोठे लोक गेले, मेले, तर तुम्हाला सांगितलं ना की संतांना हे सगळं कळालं. खूप संत अवताराला आले, त्यांनी ह्या संसार नगरी बाजार पाहिला. पण हा बाजार व्यर्थ आहे हे जाणून ते उदासीन वृत्तीने राहिले. या जगामध्ये अनेक अज्ञानी जीव हे माझं, हे माझं, हे माझं म्हणून संसाराचे ओझे वाहत राहतात. त्यांना एवढंच सांगावं वाटतं, खरंच बाबांनो, संसार खोटा आहे. खोटा म्हणजे कारण तो तुम्हाला सुख देऊ शकत नाही, आनंद देऊ शकत नाही, काहीच देऊ शकत नाही. म्हणून लटकाही आहे. हे माझ्या सद्गुरूने मला शिकवलेलं आहे. संत संगाशिवाय या संसारातून तुमची सुटकाही नाही.
तुम्ही अडकलेल्या या माया जाळामध्ये, मोह जाळामध्ये, कर्मबंधनामध्ये, नित्यकर्मामध्ये तुम्ही अडकलेले आहे. तुम्ही झटे घेताय. नात्रय म्हणतात, एका जनार्दनी बाजार लटिका, संत संगा वाचून नोहे सुटका. बंधून तुमची कळवळ वाटते, मला कळकळ वाटते, कळवळा येतो तुमच्याबद्दल. अत्यंतिक प्रेम आहे माझं तुमच्यावर. तुमचं वाटोळ होत असेल तर मला नाही पाहत, ते मी बघतही बसणार नाही. तुमचं चांगलं कसं होईल, तुम्ही मार्गाला कसे लागाल, तुमचं भलं कसं होईल, तुमचा फायदा कसा होईल, आणि ते करून देण्यासाठी मी नित्य प्रयत्न करीन, अहोरात्र कष्ट घेईन. तुमचा फायदा झाला हे कसं कळेल, तर तुम्हाला ज्यावेळेस आनंद होईल, सुख होईल, अपार प्रेम वाटेल, त्यावेळेस माझ्या कार्याची फलश्रुती मला मिळाल्याचं उमगेल, कळेल, समजेल. आणि तुमची जर या संसार नगरीतून सुटका करून घ्यायची असेल, या माया, मोह, काम, क्रोध या जाळ्यातून बाहेर पडायचं असेल तर संत संग करा. संत संगाशिवाय सुटका नाही. ही दुनिया फार विचित्र आहे. सुख प्राप्त करण्यामध्ये अख्खं जीवन आपलं संपून जातं, हेही आपल्याला कळत नाही. आपली कितीतरी स्वप्न असतात, ती काचेच्या भांड्यासारखी खळखळ फुटून जातात. त्याला किती तडे जातात, किती चिरा जातात, किती भेगा पडतात, आणि आपल्याला किती अतीव दुःख होतं. याचीही जाणीव संसार करणाऱ्या या संसारी जीवाला होत नाही. कारण बुद्धीच घाण टाकलेली असते. म्हणून मला तेच सांगायचं होतं की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय तर बुद्धी आहे. तुम्ही बुद्धीच्या मागे जा, बुद्धी वापरा, डोकं चालवा, चतुराई करा, तुमच्या भल्याचा विचार करा, तुमचं भलंच होईल. पण मनाच्या मागे गेला, मन जिकडं धावतंय तिकडं पळण्याचा प्रयत्न केला तर तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला. मग तुम्ही म्हणाल, मनात आणि बुद्धीत काय फरक आहे हो? मनाच्या मागे गेलं तर वाटोळ होईल म्हणता, आणि बुद्धीनं वागलं तर चांगलं होईल म्हणता. बुद्धीनं वागायचं म्हणजे नेमकं काय करायचं? बाकीचं काहीच करू नका. तुम्ही हरी भगवंताचं नाम घ्या, श्री हरीचं चिंतन करा, आणि भगवान परमात्मा बुद्धीचा दाता आहे. तो तुम्हाला बुद्धी, सद्बुद्धी, विवेक, विचार प्रवाहाच्या अनेक अशा प्रवाहाच्या रूपानं, बुद्धीच्या तरंगाच्या रूपानं तुमच्यामध्ये भगवान परमात्मा प्रवेश करते, आणि त्या तरंगाच्या लहरीच्या आधाराने तुम्ही पोहून या संसार नगरीतून बाहेर पडाल. त्यासाठी साधूची, संताची, सज्जनाची, सज्ञान व्यक्तीची, ज्याला काहीतरी कळतं, चांगलं वाईट कळतं, आणि चांगलं करण्यासाठी ज्याची धडपड असते, अशा माणसाची संगत करा. नाहीतर पांढरे कपडे घातले, पंचा टाकलान, गंध फासलान, जगाला दाखवण्यासाठी भल्या मोठ्या माळा घातल्या. ते माळा कशाचे आहेत? फिरंगीचे आहेत की तरवाडाचे आहेत की बाबळीचे आहेत हे सुद्धा कोणी पाहत नाही. माळ आहे म्हणतो, गळ्यात माळ आहे, याच्या गळ्यात माळ आहे.
काही काही माळ नाही, माळा धारण करतात. 5-5, 6-6 माळा असतात गळ्यामध्ये. आणि कर्म कसे करतात? एखादा नास्तिक सुद्धा इतकं अपवित्र कर्म करत नाही, इतकं अपवित्र बोलत नाही, इतकं घाण वागत नाही. इतके गचाळ वागतात, गचाळ. आणि त्यामुळं ह्या सोंगी ढोंगी लोकांमुळं खऱ्या लोकांवर सुद्धा जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन टप्पा ठेवण्यासारखा बनतो. आणि लगेच म्हणतात, अरे माळ आहे, महाराज आहे तू, बुवा आहे, शांत शांत व्हा महाराज, शांत व्हा. ही म्हणण्याची वेळ महाराजावर यावी. पण जगाला हेही कळत नाही की ते खरे महाराजच नाहीत. लोकांनी आपल्याला मानावं, आपण मोठं आहे हे जगाला कळावं, जगाने आपल्याला मोठं म्हणावं. आपण कुणीतरी आचार्य आहे, सद्गुरू आहे, संत आहे, साधू आहे, महात्मा आहे असा गौगवा करावा. आपल्या नावाची प्रसिद्धी व्हावी यासाठी धडपडणारे, माळा घालणारे, पांढरे कपडे घालणारे हे सगळे भोंदू आहेत, भोंदू. म्हणून माझं सांगणं आहे की तुकोबरायात म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून म्हणती साधू. कर्म करतात आणि साधू म्हणतात. काय अधिकार आहे तुम्हाला? ज्यानं काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या सगळ्यांचा निपटारा करून ज्ञानानं एक प्रतिभा संपन्न अवस्था, उच्च कोटीची अवस्था धारण केलेली आहे, त्यांना साधू म्हणतात. आणि तुम्ही तर नित्यकर्म करता, विषय भोगता, क्रोध करता, चोऱ्या माऱ्या करता, लांड्या लबाड्या करता, दुसऱ्याची टीका करता, निंदा करता, नालस्ती करता, ह्या बोटाचा थोका त्या बोटावर करता, ह्याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी ह्याच्या डोक्यावर, ह्याला फसव त्याला फसव, मी किती हुशार आहे, मी किती चॅप्टर आहे, मी किती बनवाबनवी करतो. असं बनवाबनवी करण्यामध्ये तुमचं आयुष्य तुम्ही घालवता. आणि बनवाबनवी करणारे, असं वागणारे, खोटे नाटे वागणारे, जरी पांढरे शुभ्र असले, जरी गंध लावत असले, जरी भल्या मोठ्या अनेक प्रकारच्या माळा धारण करत असले, तरी ते संत नाहीत, ते बुवा नाहीत, ते महाराज म्हणण्याच्या लायकीचे नाहीत. ज्यांना विवेक आहे, ज्यांना परमार्थाचं खरं ज्ञान आहे, भगवंताबद्दल प्रेम आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. याला भक्तीच्या जाणीवेचा जिव्हाळा आहे, तोच खरं संत म्हणण्याच्या, साधू म्हणण्याच्या, महात्मा म्हणण्याच्या लायकीच आहे. आणि अशा या संसारामध्ये फार चित्र विचित्र लोक आहेत. कोण काय करील, आपल्या फायद्यासाठी कोण काय बनेल, कशाचं कोण आव आणेल, काही सांगता येत नाही. त्याला भावाचं, भक्तीचं काही देणं घेणं नसतं. सगळा बाजार बाजार भरलेला आहे, बाजार म्हणलेले आहे. अहो, जिथं भक्ती विकतात, परमार्थ विकतात, तिथं बाकीचं काही घेऊन बसलेलं आहे. आपली सेवा सुद्धा विकतात, त्याचं सुद्धा मूल्य ठरवलं जातं, त्याचं सुद्धा मूल्य घेतलं जातं. यासाठीच नात्रय म्हणतात, संसार नगरी बाजार भरला भाई. बाजार म्हणजे कुणीतरी वस्तू विकायला आणतं, कुणीतरी वस्तू घ्यायला येतं.
विकणारे वेगळे असतात, घेणारे वेगळे असतात. घेणाऱ्याने काय घ्यावं हे विकणाऱ्याला माहीत नसतं आणि विकणाऱ्याने काय विकावं किंवा त्यांनी काय विकायला आणलेलं आहे हे घेणाऱ्याला माहीत नसतं. मग बाजारामध्ये ज्या वस्तू मांडलेल्या आहेत त्या वस्तू त्याच्यामध्ये जे जे त्यांना आवडेल ते घेण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा या संसार नगरीच्या बाजारामध्ये काम, क्रोध, लोभ आणि मोह हेच लोकांना आवडतं. भावानो, याच्यापासून तुम्ही दूर राहा. तुम्ही जर गिराईक म्हणून या बाजारात आला असाल, तुम्हाला जर नरदेह प्राप्त झाला असेल, तुम्हाला जर सुख गमावून बसायचं नसेल, दुःख प्राप्त करून घ्यायचं नसेल, या जीवाला त्रास द्यावा असा वाटत नसेल, बघा हा देह या देहामध्ये आत्मा, ज्याला आपण जीव म्हणतो, प्राण म्हणूया, या देहाला तुम्ही संसार करताना एवढा पण त्रास देऊ नका. या देहाला एवढा पण त्रास देऊ नका की आतल्या प्राणाला, आतल्या आत्म्याला, आतल्या जीवाला हा देह नकोसा वाटेल. या देहात राहणं आता योग्य नाही, आपण निघून गेलं पाहिजे बाहेर, असं आतमधल्या आत्म्याला वाटू नये. इतक्या व्यथा तुम्ही या देहाला देऊ नये. या देहाला जर तुम्ही व्यथा दिल्या ना, आतला आत्मा कधी बाहेर निघून जाईल आणि तुमचा देह मृतदेहाच्या स्वरूपात कधी पडेल माहिती होईल काय तुम्हाला? सांगू शकेल काय कोणी? नाही नाही नाही, कोणी सांगू शकणार नाही. म्हणून बाबांनो, या देहाला व्यथा देऊ नका. पुन्हा पुन्हा ह्या बाजारात तुम्हाला येणं नाही. तुमच्या मनामध्ये जी सुखाची आशा आहे ती तुम्ही उगाचच मातीमोल करू नका. अनमोल आहे ती, अमूल्य आहे. आपल्या जीवनामध्ये संसार सुंदर व्हावा वाटत असेल तर अख्ख्या घरातल्या प्रत्येक सदस्यानं दररोज अगदी वेळापत्रक ठरवून हरिपाठ केलाच पाहिजे. हरिपाठ केलाच पाहिजे. हरीचं नामचिंतन केलंच पाहिजे. हरिपाठ करणं, हरीचं चिंतन करणं म्हणजे संताची संगत करणं. आजकालच्या ह्या भोंदू साधूंची संगत करण्यापेक्षा, त्यांच्या पुढे लुडबुड करण्यापेक्षा, त्यांना मोठेपणा देण्यापेक्षा, त्यांच्या जवळ जाण्यापेक्षा हे अतिउत्तम. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून भगवंताचं नामचिंतन करा. आणि हरिपाठ जर तुम्ही केला, भगवंताचं नामचिंतन केलं, गोड अशा प्रकारे भगवंताची सेवा ज्या ज्या वेळेस तुम्हाला करता येईल त्या त्या वेळेस केली तर तुमचं कल्याण होईल.
तुम्हाला सुख मिळेल, आनंद मिळेल, समाधान मिळेल आणि तुमचं भलं होईल. आपलं भलं व्हावं असं वाटत असेल तर खरोखरच भगवंताच्या ठाई आपली हेतुक कर्म असू द्या, अहेतुक कर्म असू द्या, वैदिक कर्म असू द्या, लौकिक कर्म असू द्या किंवा स्वाभाविक कर्म असू द्या, ती भगवंताला अर्पण केली पाहिजे. भगवान परमात्मा श्रीहरी आपल्याकडे नेहमीच कृपादृष्टीने पाहिल. कृपा करील, भरभरून आशीर्वाद देईल, हीच अपेक्षा ठेवूया. नारायण भूती न कळे जयापाशी, नारायण भूती न कळे जयासी, तया गर्भवाशी येणे जाणे. ज्याला सर्व प्राणीमात्रामध्ये देव आहे हे कळत नाही, त्याला पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. देव ऐसा ज्या कळला सकळ, गेली तळमळ देहबुद्धी. ज्याला देव कळला, देव कळला कधी म्हणता येईल तर ज्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन झालं, विचारामध्ये पालट झाला, त्याची कुमती नासून गेली, सुमतीचा उदय झाला, चित्त निर्मळ झालं आणि अनंताजवळच ते चित्त रंगायला लागलं, नाचायला लागलं, खेळायला लागलं, बागडायला लागलं. भगवंताच्या राऊळामध्ये सुख, आनंद, समाधान आणि शांती शिवारूपानं प्राप्त करून घ्यायला लागलं. त्यावेळेसच तो साधक, तो भक्त तरला असं म्हणता येईल. तो तरणार आहे. आणि अशा प्रकारचा जर मार्ग सर्वांनी स्वीकारला, पत्करला तर सर्वजण तरुण जाणार आहेत. कारण सकळ अशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताच्या नामचिंतनामध्येच सगळ्यांच्या जीवनाचं सार सामावलेलं आहे. भलं आहे, हित आहे, आनंदी आनंद आहे. एवढंच पुन्हा पुन्हा मी सांगतो आणि आजच्या शिवेला इथंच पूर्ण विराम देतो. माझ्या अल्पशा बुद्धीनं भगवंताच्या शिवेबद्दल जे काय वाचेन बोलण्याचा प्रयत्न केला तसा मी अल्पमती आहे. श्रुते तुम्ही महेशच्या मूर्ती, तुम्ही साक्षात भगवान परमात्मा आदिनाथाचे अवतार आहात. स्वतः भगवान परमात्माशी शंकर आहात किंवा श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, स्वतः तुम्ही पांडुरंग आहात. माझं गोड मानून घ्याल ही आशा धारण करतो, बाळगतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.